महायुतीच्या जागा वाटपासंदर्भात मुंबईत आज पहिली बैठक। भाजप आणि शिवसेनेचे नेते राहणार उपस्थित। तर मुंबईत भाजप 150 जागा लढण्याच्या तयारीत, तर शिवसेनेचाही 100 जागांवर दावा। बैठकीकडे राज्याचं लक्ष। जानेवारी 2026 मतमोजणीचा दिनांक 16 जानेवारी 2026। राज्यात महापालिका निवडणुकांचं बिगुल वाजलं। पुणे महानगरपालिका निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीशी युती नाही। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं स्पष्टीकरण। राष्ट्रवादीशी युती नाही, मात्र मैत्रीपूर्ण लढू। तर शिवसेनेसोबत ठिकठिकाणी भाजपची युती। मुंबईची जनता महायुतीसोबतच राहणार। दोन्ही ठाकरे बंधूंसह काँग्रेसही सोबत आली तरी महायुतीच जिंकेल। मुख्यमंत्री फडणवीसांनी व्यक्त केला विश्वास। बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी एका मुलीचा बुरखा खेचला। पाटण्यात आयुष डॉक्टरांना नियुक्तीपत्र वाटप करतानाचा व्हिडिओ व्हायरल। पुण्यातील गुंड बंडू आनेकरच्या घरावर पुणे पोलिसांची छापेमारी। 3 पिस्तूल तसंच 20 ते 22 लाख रुपयांची रोकड जप्त। गोवा नाईट क्लबचा आरोपी लुथरा ब्रदर्सला आज थायलंडमधून दिल्लीत आणणार। दिल्ली कोर्टात हजर केल्यानंतर ट्रान्झिट रिमांडवर गोव्याला नेणार। आज संसदेत सादर करण्यात येणार मनरेगाचं नाव बदलणारं विधेयक। कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान लोकसभेत सादर करणार विधेयक। मनरेगा योजनेची जागा घेणार विकसित भारत जी रामजी। राजधानी दिल्लीत वाढलं प्रदूषणाचं संकट। AQI पोहोचला 400 पार। दिल्लीत 5वी पर्यंतच्या ऑनलाईन क्लासचा निर्णय। प्रदूषणामुळे अनेक विमान सेवांवरही परिणाम। सुरुवातीला मोठी बातमी। गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या महानगरपालिकांच्या निवडणुकीचं अखेर बिगुल वाजलंय। राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुका जाहीर झाल्यात। मुंबईसह राज्यातील सर्वच महापालिकांच्या निवडणुकांसाठी 15 जानेवारीला मतदान होणार असून 16 जानेवारीला मतमोजणी होणार आहे। एकूण 2879 जागांसाठी निवडणुका होणार आहेत। या निवडणुकांसाठी 23 ते 30 डिसेंबर दरम्यान उमेदवारी अर्ज करता येणार आहे। त्यामुळे आता सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे। कुठे सत्ताधारी महायुती एकत्र असणार आहे, तर कुठे दोस्तीत कुस्ती होणार आहे। महाविकास आघाडीमध्ये देखील तसंच काहीसं चित्र पाहायला मिळू शकतं। आम्ही महायुती करण्याचा प्रयत्न करतो। जास्तीत जास्त ठिकाणी भाजप आणि शिवसेनेची युती होईल। काही ठिकाणी भाजप शिवसेना राष्ट्रवादी युती होईल। 1-2 ठिकाणी भाजप राष्ट्रवादी युती देखील होताना आपल्याला पाहायला मिळेल। निवडणूक आहे 15 जानेवारी म्हणजे संक्रांत, म्हणजे महिलांचा सण, आणि त्याच वेळेला महिलांना अडकवायचं म्हणजे घरामध्ये। ठीक आहे, निवडणूक होऊ घातलीच आहे, सगळे रेडी आहेत। पण एकंदरीत पाहायला गेलं तर 15 तारखेला मतदान आणि परत 16 जानेवारीला जे आहे ते निकाल देखील आहे, मतमोजणी पार पडणार आहे। सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत।
राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केलाय. आमच्या सरकारनं केलेलं काम पाहता मुंबईसह सर्वच ठिकाणी जनतेचा कौल आमच्या बाजूने असेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. राज्यात सर्वच ठिकाणी एकनाथ शिंदेंची शिवसेना भाजपसोबत असेल, तर पुण्यामध्ये पिंपरी चिंचवडमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी एकमेकांविरोधात लढेल, पण ही मैत्रीपूर्ण लढत असेल असं त्यांनी सांगितलं. सर, ठाण्यामध्ये पण युती होईल का स्वतंत्र? युती होईल ना, आमचा प्रयत्न आहे. ठाण्यात, कल्याण डोंबिवली, सगळीकडे, पिंपरी चिंचवडमध्येही अजित पवार आणि आम्ही पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये एकत्रित लढू शकणार नाही. आम्हाला दोघांनाही एवढं राजकारण समजतं की आम्ही एकत्रित लढलो तर तिसऱ्याचा फायदा होईल, त्यामुळे तिसऱ्याकरता आम्ही जागा ठेवणार नाही. आम्हीच एकमेकाच्या समोर लढू, पण मैत्रीपूर्ण लढू. कुठलाही फटका नाही. दोन्ही ठाकरे एकत्रित आले तरी नाही आले तरी, दोन्ही ठाकरे एकत्रित आल्यानंतर काँग्रेसही त्यांच्यासोबत गेली तरीही मुंबईकर भारतीय जनता पार्टी शिवसेना आमच्या महायुतीलाच निवडून देतील. कारण आमचा कारभार, आम्ही केलेला मुंबईचा विकास आणि मराठी माणसाचं आम्ही जोपासलेलं हित हे सामान्य मुंबईकरांनी पाहिलेलं असल्यामुळे मुंबईकर आमच्यासोबत राहतील.